नाही मनोरमा, तुझ्या पेढीत व्यास, गहाणपत्र, सोनं नाणं संपत्ती यात मला काडीचाही रस नाही. सगळं तुझं तुला लखलाव असो. या सखूच्या सांगण्यावरून बोलताय? मी बोलले होते ना ही सखू जिथे तिथे नाक खुपसणार. बस कर ताई, सखूला कशाला नाव ठेवतेस? बाबा स्वतः म्हणतायत ना की त्यांना पीडित व्यवहारात काही रस नाहीये, मग त्यावर वाद कशाला हवाय? ते सगळं ठीक आहे, पण मुख्य अट आहे ती त्या विठ्ठल नामाची. इथे या वास्तूत मामांची विठ्ठल नाम घेणार नाहीत. मात्र काय मात्र काय मात्र? तू काय तहाची बोलणी करण्याचं वकीलपत्र घेतलंयस का की स्वतःच्या अटी सांगतेस? नाही हो सासूबाई, मी नम्रपणे फक्त काहीतरी सुचवते जेणेकरून तुमचीही अट पूर्ण होईल आणि मामांजींचंही मन शांत होईल. हो हो बोल ना सखू, असा काही सुवर्ण मध्ये असणारा मार्ग निघाला तर सोन्याहून पिवळं होईल. बोल बोल. सासूबाई, मी हात सोडून क्षमा मागून सुचवते. मामांजींना त्या परसदाराच्या खोलीत राहू द्या ना. त्या भरलेल्या खोलीत? बाय बाय बाय. नाही सासू काकू, ती खोली आता भारलेली नाही, उलट जुन्या आठवणीने उजळून निघेल. बुवा आजोबा पण म्हणाले होते याआधी मामांजी त्या खोलीत भजन कीर्तन करायचे. हो 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 बरोबर आहे, बाबा त्याच खोलीत असायचे, मला चांगलंच आठवतंय. बाबा त्याच खोलीत नामस्मरण करतील म्हणजे घरात विठ्ठल नाम घेण्याचा प्रश्नच येणार नाही. आणि बाबांचा श्वास असणारं विठ्ठल नाम त्यांच्यापासून हिरावलं जाणार नाही. सखू, उत्तम कल्पना आहे. वा 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 वा, हा जर मार्ग मिळाला ना तर दादा घर सोडून पंढरपूरला जाण्याच्या गोष्टी करणारच नाही. पण आपल्या डोक्यावर दादाचं छत्र हे हवंच, म्हणजे यामुळे वहिनीची अटही पूर्ण होईल आणि दादाही अगदी शांत राहील. बर, फार हुशार आहेस हं तू. स्वतःची सोय करून घेतलीस म्हणजे हे विठ्ठल विठ्ठल करत बसणार, मग तुला काही संधीच मिळणार? तूही जाणार यांच्याबरोबर टाळ कुटायला? चालणार नाही. नाही हो सासूबाई, मी त्या खोली जवळही जाणार नाही. पण फक्त मामांजींना विठ्ठल नामात तलनी लावून दे म्हणजे झालं. मनोरमा, तुझी अट पाळली जाईल. एक सांगतो, तुझ्या ह्या घरात जरी मला विठ्ठल नाव घ्यायला बंदी असली ना तरी माझ्या त्या खोलीमध्ये तू तुझ्या झिंगरोबाचं नाव घेऊ शकतेस. माझा विठ्ठल कधीच कोणावर कोपत नाही. अरे बघा बघा, आग लागली. अरे यार कोणीतरी धावा. अरे बघा बघा, आग लागली. अरे आग लागली. अरे विनू, काय झालं? अरे दादा, त्या भारलेल्या खोलीत आग लागली. आग? अरे यार यार, कशाला ओरडताय? इथे तर काहीच नाहीये. अगं इथे या खोलीकडे मग त्या भारलेल्या खोलीकडे तिथे आग लागली. हो, बघ ना टिकू. अरे पण खोलीला आग कशी लागली? आणि आग खोलीत कोण आहे? आज जाऊ बाई. मी मगाशी त्यांना आज जाताना पाहिलं होतं. रमाई, अरे रमाई, अरे रमाई. बापरे, ही सखू कशाला गेली आता आतमध्ये? तिला अक्कल जास्त आहे ना. कुणी जाओ अगर नको जाओ, पण हिला आतमध्ये गेलंच पाहिजे. रमाई, अगं काय करतेस काय तू? आग बघ ना किती भडकलीये. दिकू, आरडाओरडा करायला घाबरायला काय झालंय? मी स्वतःला जाळून घेत नाहीये. अगं पण हे काय जाळतेस काय तू? आणि
अंगणात जाळायचं ना गरम आम्हाला सांगायचं, तू कशाला हे सगळं? अरे तुझे बाबा म्हणाले ना या खोलीत राहणार, मग साफसफाई करायला नको, धुवून सारवून